ज्या आईनं आयुष्यभर दुसऱ्याच्या शेतात खुरपणी केली, उन्हातानात कष्ट उपसले, आज त्याच आईच्या लेकीनं यशाचा गुलाल उधळलाय. कांचन महाजन असं त्या लेकीचं नाव. कांचन ही जळगाव जिल्ह्यातील रावेरची रहिवासी. कांचनची संघर्ष करणारी कहाणी ऐकून तुमच्याही डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही. व्हिडिओत ज्या मुलीचा सत्कार होतोय ती आहे कांचन महाजन. जळगाव जिल्ह्यातील रावेरची कांचन रहिवासी आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजेच MPSCच्या परीक्षेत तिनं उल्लेखनीय यश मिळवलं. तिची राज्यकर निरीक्षक या पदावर निवड झालीय. तिची संघर्ष करणारी कहाणी ऐकून तुमच्याही डोळ्यात पाणी येईल. वयाच्या 7व्या वर्षीच पितृछत्र हरपलं. आईनं लेकीला दुसऱ्याच्या शेतात शेतमजुरी करून वाढवलं, शिकवलं. शिक्षण घेताना अनेक अडचणी आल्या, संकट आली, पण ती लढत राहिली. तिच्या प्रामाणिक प्रयत्नांपुढे अखेर नियतीला सुद्धा झुकावं लागलं. ही संघर्ष करणारी कहाणी आहे जळगावच्या रावेर मधल्या कांचन जयंत महाजनीची. ती MPSCच्या परीक्षेत उत्तीर्ण झालीय. कांचनच्या यशात खरा मुलाचा वाटा आहे तो म्हणजे तिची आई हेमलता महाजन यांचा. कारण पतीच्या निधनानंतर सुद्धा त्यांनी हिंमत हरली नव्हती. एक मुलगा आणि एक मुलगी अशा दोघांचं पालन पोषण करण्यासाठी त्यांनी शेतात मजुरी केली. उन्हाची पावसाची पर्वा न करता कष्ट करत त्यांनी मुलांच्या शिक्षणाला प्राधान्य दिलं. पोटाला पीळ पडला तरी चालेल, पण लेकीच्या शिक्षणात खंड पडू देणार नाही या एकच ध्येयानं आईने आयुष्यभर कष्ट केले. आईच्या या संघर्षाला कांचननं आपल्या जिद्दीची आणि मेहनतीची जोड दिली. अनेक अडचणींवर मात करत तिनं स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू ठेवली. अखेर MPSC परीक्षेच्या अंतिम निकालात तिनं साता समुद्रापार झेंडा फडकवला. मी गेल्या 2 वर्षापासून जळगावला MPSC कंबाईन ग्रुप B एक्झामची तयारी करत होते. पहिल्या प्रयत्नात मी प्री पास झाले होते 2024 ची, पण प्री पास झाले होते ग्रुप C ची. त्याच्यानंतर मी ग्रुप C ची मेन्स पण दिली, पण ग्रुप B ची प्री माझी 2024 ची काही 2-3 मार्क्सने राहिली. त्याच्यानंतर मग मी परत पुन्हा 2025 ला प्रयत्न केला. त्याच्यात मी प्री क्वालिफाय झाले. त्याच्यानंतर 17 मे ला मी मेन्स दिली आणि आता 14 ऑगस्टला रिझल्ट आलाय. त्याच्यात माझं OBC फिमेल मधून STI या पदासाठी माझी नियुक्ती झाली. कसं वाटतं तुला? काय जाणवलं? मला म्हणजे माझं आधी तर मला राज्यसेवा करायची होती, पण काही आर्थिक अडचणी असल्यामुळे मला थोड्या खालच्या पोस्टवर थोडं त्याच्यावर प्रयत्न करण्यात भाग पडलं. मग त्यामुळे मी ग्रुप B वर स्थिरावण्याचा निर्णय घेतला. त्याच्यानंतर मी खूपच परिश्रम घेतले त्यासाठी. म्हणजे सिलेबस असो, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर, सगळ्या गोष्टी मी खूपच अगदी बारकाईने अभ्यास करून काढल्या. आणि मग मला आता छान वाटतंय, कारण मी 2 वर्षापासून ज्या गोष्टीसाठी वाट पाहत होती ती गोष्ट पूर्ण झाली आणि कुठेतरी माझ्या परिवाराला पण त्याच्यामुळे आर्थिक स्थैर्य येणार आहे. पण अजून मला पुढे राज्यसेवेची तयारी करायची आहे, तर त्यासाठी माझे प्रयत्न चालूच राहतील. कसं काय सांगशील? तुझी आई लहानपणापासून तुला वागवते, वडील नाही, तुला काय सांगायला बाबतीत? कसं फॅमिली बाबतीत? कसं सांगायचं म्हणजे मला तरी वाटतं मी खूपच ब्लेस्ड आहे, कारण मला खूपच सपोर्टिव्ह फॅमिली भेटली. 2007 ला जेव्हा मी 7 वर्षाचे होते तेव्हा मी माझे वडील गमावले. माझा भाऊ तो माझ्यापेक्षा 3 वर्षांनी लहान. दोघांची जबाबदारी माझ्या आईवरच होती. त्याच्यानंतर सगळ्यात जास्त कणकर साथ माझ्या आजीने मला दिली आहे. आमच्या आजीने आम्हाला दिली आहे. माझ्या आईची आई आहे. ती तिचं घर सोडून सगळं सोडून आमच्यासाठी इथे राहायला आली, कारण आम्ही लहान होतो. आणि तिच्याच पाठिंब्यामुळे खरं तर इथपर्यंत पोहोचलो आहोत. आणि म्हणजे मला आज फारच छान वाटतं. माझ्या परिवाराने कधीच मला पुढे जाण्याला विरोध नाही केला. म्हणजे तू मुलगी आहे म्हणून तू हे नको करू, तू ते नको करू, असं कधीच मला त्यांनी म्हटलं नाही. माझ्या भावाने लहान असून सुद्धा त्याने जॉब केला. तो कॉलेज ग्रॅज्युएशन करत असताना त्याने जॉब केला, कारण घरी कोणीतरी कमावणं गरजेचं होतं आणि मला ते स्थैर्य त्याच्यामुळे कदाचित भेटलं. हे यश माझे एकटीचं नाहीये, माझ्या शिक्षकांचं पण आहे. माझ्या शिक्षकांनी पण मला खूप सपोर्ट केला सगळ्याच बाबतीत. आणि शिक्षक, मित्र, मैत्रीण, माझी फॅमिली, त्यांच्यामुळेच मी आज इथपर्यंत पोहोचले. आई काय करत होती? माझी आई शेतात जायची, रोजंदारीवर दुसऱ्यांच्या शेतात जायची आणि आजही जाते अजून. सो तिचे तर खूपच, आजी पण जायची आधी, पण आता थोडीशी तब्येतीच्या कारणांमुळे ती नव्हती जात गेल्या 2-3 वर्षापासून. पण त्यांच्या मेहनतीमुळेच आणि त्याच्यामुळेच मी इथपर्यंत पोहोचले. आताच्या युवकांना किंवा मुलींना काय संदेश देशील? आजकालचं हे की फक्त तुमच्या स्वप्नांवर विश्वास ठेवा. तुम्ही जर ठरवलं तर तुम्ही करू शकता.
नैराश्य येणं, असं वाटणं की आपण नाही करू शकत, हे खूपच नॉर्मल आहे ह्या सगळ्या प्रवासात. पण टिकून राहणं हे खूप महत्वाचं आहे. तुम्ही जेवढे कन्सिस्टंट राहाल, स्वतःवर विश्वास ठेवाल, यश नक्कीच तुम्हाला मिळेल. आईनं केलेल्या कष्टामुळेच आज मी यशाच्या शिखरावर पोहोचलीय, अशी भावना कांचन महाजन हिनं व्यक्त केली आहे. तिनं मिळवलेलं यश स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या युवक आणि युवतींसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरेल, हे मात्र नक्की. प्रशांत भदाने, लोकमत.com, जळगाव.